नमस्कार मित्रांनो, तुमचं आपलं योगेश यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे। मित्रांनो, आम्ही आता एका मंदिराला भेट द्यायला जात आहोत आणि फार प्राचीन मंदिर आहे। एक दरी खोऱ्यामध्ये वसलेलं एक मंदिर आहे मित्रांनो, तिथं आम्ही जात आहोत। तर तुम्ही आमच्या व्हिडिओला असंच बनवून राहा। आम्ही आता तुम्हाला मंदिरात गेल्यानंतरच पुढचा व्हिडिओ दाखवत आहोत। चला तर मित्रांनो, आपण आपल्या प्रवासाला पोहोचलो आहोत आणि आता आपण मंदिराच्या वरती टेकडीमध्ये पोहोचलेलो आहोत। हे बघा, तुम्ही बघू शकता, एकदम प्राचीन मंदिर आहे। एकदम दरी खोऱ्यामध्ये वसलेलं मंदिर म्हणजेच अंबाऋषी देवस्थान मंदिर आहे। इथं आपण आता आलेलो आहोत। इथं एक आजी बसलेली आहे, तिला पहिले आपण काहीतरी दक्षिणा देऊ, त्यानंतर आपण मंदिरामध्ये प्रवेश करू। तर आपली चॅनलची जे मालिक आहे योगेश भाऊ यांनी सांगितलं की आजीला मी माझ्यातर्फे 20 रुपये देतो म्हणून। ये 20 रुपये आजीला योगेश भाऊ देत आहे। तर योगेश भाऊ, तुम्ही आता आजीला एक मदत म्हणून 20 रुपये देत आहे का? बरं बरं, तुम्ही देऊन द्या। घ्या आजी, 20 रुपये आजी। आजी काहीतरी खाऊन घ्या। तर योगेश भाऊंचं मन बघा किती मोठं आहे। हो आजी। तर मित्रांनो, तर योगेश भाऊ, तुम्ही अशीच लोकांना मदत करत राहा, असंच सहकार्य करत राहा तुम्ही, अशीच आम्ही तुम्हाला विनंती करतो। बरं, हे बघा मित्रांनो, आपण आता इथे आलो आहे पाण्याच्या कुंडापाशी। पहिले बरसातमध्ये इथनं धबधबा पडत असतो मित्रांनो, पण आता पाणी नाही पडल्यामुळे, उन्हाचे दिवस असल्यामुळे पाणी थोडं कमी आहे धबधब्यामध्ये बी। आणि बघा, समोर कपारीमध्ये एक महादेवाचं मंदिर आहे, इथं आपण आता आलेलो आहोत। हे बघा मंदिराचा। चला तर मित्रांनो, हा कुंड आहे, धबधबाचा कुंड। इथं 12ही महिने पाणी असतं आणि पावसाळ्यामध्ये इथं फार मोठा धबधबा वाहत असतो। इथं धबधबा बघायला फार मजा येते, छान वाटते इथं आल्यावर। तर मित्रांनो, बघू शकता आम्ही आता धबधब्यामध्ये जे पाणी साचलेलं आहे त्याच्याने आम्ही आमचे पाय वगैरे धुत आहोत। ते याच्यामुळे धुत आहोत की आपल्याला आता दर्शन करायचं आहे, तर आपण आता आलेलो आहे दर्शन करायला। हे बघा, एकदम दरी खोऱ्यामध्ये वसलेलं हे मंदिर, महादेवाचं मंदिर, अंबाऋषी देवस्थान, दगडामध्ये कोरलेलं, ना त्याला कोई खांब आहे ना काही आहे मित्रांनो। बघू शकता तुम्ही व्हिडिओच्या माध्यमामधून, एकदम कपारीमध्ये वसलेलं महादेवाचं मंदिर आहे मित्रांनो, बघू शकता। आणि आता आम्ही दर्शन घेत आहोत। इथं फार थंड असं वातावरण असतं काय मित्रांनो, तुम्ही पण इथं येऊ शकता। जर तुम्हाला कधी जवळ वाटत असेल तर तुम्ही येऊ शकता इथं। हे बघा, महादेवाची पिंड आहे, फार मोठी, दगडामध्ये मस्त कोरलेली आहे, दरी खोऱ्यामध्ये वसलेलं हे मंदिर मित्रांनो। आणि इथं उन्हाळ्यामध्ये किती पण उन्हाळा असो, इथं थंडगार वाटतं हमेशा। हे बघा, आता थोड्याच वेळात आपले भाऊ योगेश भाऊ दर्शन घेत आहेत। आणि फार प्राचीन मंदिर आहे मित्रांनो। आम्ही प्रत्येक वेळेस, म्हणजे जेव्हा आम्हाला टाइम भेटतो त्यावेळेस आम्ही इथं दर्शन करायला येत असतो। तर मित्रांनो, हे जे मंदिर आहे, या मंदिराकरता आपण दर्शन घ्यायसाठी आपल्याला खालू आपल्याला वाकावं लागतं, कारण जे दरी आहे फार मोठी नाही आहे आणि आपल्याला खालू वाकून जावं लागतं मित्रांनो, बघू शकता तुम्ही। चला तर मित्रांनो, आता दर्शन झालेलं आहे आपलं, अगरबत्ती लावूया आपण आता। चला मित्रांनो, आता आपलं दर्शन झालेलं आहे। आता आपण दुसऱ्या मंदिराचा जो भाग आहे तिथे जात आहोत। फार मोठं मंदिर आहे मित्रांनो, एकदम निसर्गरम्य वातावरणामध्ये वसलेलं हे दरी खोऱ्यामध्ये वसलेलं मंदिर, अंबाऋषी देवस्थान, एकदम छान वाटतं मित्रांनो इथं आल्यावर। आता हे जे बघत आहात तुम्ही, हे सभामंडप आहे, इथं भंडारा वगैरे असतो त्यावेळेस इथं फार गर्दी असते। इथं जेवणाची व्यवस्था केली असते आणि श्रावण सोमवारच्या टायमाला इथं फार मोठी गर्दी असते मित्रांनो। त्या टायमाला इथं यात्रा असते,
श्रावण सोमवारच्या टायमाला आणि महाशिवरात्रीला यात्रा असते मस्त. बघू शकता तुम्ही. आता हे मधला मंदिराचा भाग आहे. इथं देवीचं मंदिर आहे. इथं जे महाराशी जे होते त्यांची समाधी आहे मित्रांनो. ते जे महाऋषी जे इथं होते पहिले त्यांची इथं समाधी केलेली आहे. आता इथं जे आहे आपले नर्मदेश्वर महादेव मंदिरांचं प्रतिष्ठान केलेलं आहे मित्रांनो. आणि हे सभामंडप आहे. इथं बसायला मस्त छान व्यवस्था केलेली आहे मित्रांनो. हे जे मंदिर फार प्राचीन आहे आणि फार सुंदर आहे. इथं आल्यावर एकदम मन शांती होते. एकदम छान वाटतं इथं. बघा तुम्ही आता अगरबत्ती लावून घेऊ आपण. बघू शकता तुम्ही. आता अगरबत्ती लावल्यानंतर दर्शन करूया. नर्मदेश्वर महादेवांचं मंदिर आहे. म्हणजे अंबाऋषीचंच एक मंदिर आहे. तर मित्रांनो आम्ही आलो होतो इथं. आपले योगेश भाऊ यांचं चॅनल आहे. आम्ही इथं अंबाऋषी देवस्थानला आलो होतो. आज आम्ही ठरलो होतं चला आज आपलं महादेवाचं मंदिर आहे मस्त, तिथं आलो आम्ही आज. आणि फार प्राचीन मंदिर आहे आणि एकदम दरी खोऱ्यामध्ये वसलेलं हे महादेवाचं मंदिर श्री छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यामध्ये सोयगाव तालुक्यामध्ये अजिंठा जे डोंगर रांगा आहे त्याच्यामध्ये वसलेलं हे अंबाऋषी महादेव मंदिर. आमसरी गावाच्या जवळच 2 किलोमीटर अंतरावर हे मंदिर आहे मित्रांनो. तर तुम्ही इथं येऊ नाही शकत, पण आम्ही तुम्हाला आमच्या व्हिडिओच्या माध्यमामध्ये मंदिराचं दर्शन घडवत आहोत. आणि फार प्राचीन मंदिर आहे दरी खोड्यामध्ये वसलेलं. तर मित्रांनो तुम्हाला आमचं हे मंदिराचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्की सांगा कमेंट बॉक्समध्ये. आणि एक लाईक करायला विसरू नका. असेच नवीन व्हिडिओ आम्ही तुम्हाला योगेश मराठी यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून घेऊन येऊ. तरी मित्रांनो आम्हाला असाच सपोर्ट तुमचा राहू द्या. तर भेटूया मित्रांनो पुढच्या व्हिडिओमध्ये अशाच एका नवीन प्रवासामध्ये. तोपर्यंत नमस्कार.